माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना हायकमांडनं उद्या दिल्लीला तडकाफडकी बोलावल्याचं समजतंय। दिल्लीत सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक सुरू असताना महाराष्ट्रात देखील बऱ्याच मोठ्या घडामोडी घडतात आणि अशातच माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले नाना पटोले यांना आता तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे। तेव्हा आता काल नुकतेच इंडिया आघाडीची बैठक अगदी 1-2 दिवसापूर्वीच पार पडलेली होती आणि त्यानंतर आता काँग्रेसनं जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत राज्यांमधले त्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांना बैठकीसाठी बोलावलेलं आहे आणि अशातच आता माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले नाना पटोले यांना देखील हायकमांडनं उद्या दिल्लीमध्ये तडकाफडकी बोलावलेलं आहे। दरम्यान दिल्लीमध्ये सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक सुरू असताना इथे उद्या सकाळी मी दिल्लीला जात असल्याचं नाना पटोले यांनी देखील म्हटलेलं आहे। हर्षवर्धन सकपाळांबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे। त्यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन देखील काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांना पुन्हा एकदा पक्षानं बोलावलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय, कुठल्या घडामोडी घडतायत याची उत्सुकता आता ताणली गेलेली आहे। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत देसाई आपल्यासोबत आहे। प्रशांत, काय नेमकं कारण आहे नाना पटोलेंना बोलावण्याचं, काही कळू शकलंय? दीपक, नेमकं कारण तर अद्याप नानांनी काही सांगितलेलं नाही, मात्र ते उद्या सकाळीच दिल्लीला जात आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि ज्यामध्ये काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे, काही उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये कुठेतरी दुफडी माजली की काय आणि हर्षवर्धन सकपाळांच्या विरोधातही एक 2 गट किंवा 2 मतप्रवाह काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जे घडामोडी घडत आहेत, वेगवान घडामोडी घडत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर कदाचित नाना पटोलेंना उद्या तडकाफडकी दिल्लीमध्ये हायकमांडनी बोलवले असावं। दीपक, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।